नमस्कार. आज आपण परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या अखंड ज्योती फेब्रुवारी 1947 मधल्या काही कालातीत शिकवणींबद्दल जाणून घेणार आहोत. खरं तर यात इतकं मौल्यवान ज्ञान दडलेलं आहे की ते आपल्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडवू शकतं. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. कधी असा विचार मनात आलाय का की ज्या अफाट शक्तीच्या शोधात आपण सगळीकडे फिरतो ती खरं तर आपल्या आतच दडलेली असेल तर? हा प्रश्न आहे ना, आपल्याला स्वतःमध्येच डोकावून बघायला भाग पाडतो. आणि खरं सांगायचं तर आजची आपली सगळी चर्चा याच एका गोष्टीभोवती फिरणार आहे, आपल्या आत लपलेल्या त्या प्रचंड क्षमतेबद्दल. चला तर मग पहिला टप्पा बघूया. ही आंतरिक शक्ती समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे मान्य करावं लागेल की प्रत्येक माणसामध्ये एक सुप्त देवत्व आणि एक प्रचंड सामर्थ्य लपलेलं आहे. गुरुदेवांची शिकवण आपल्याला हेच सांगते की आपलं खरं स्वरूप हे दिव्य आणि शक्तिशाली आहे. ही शक्ती फक्त जागृत होण्याची वाट बघते. आपण काय करतो तर आपलं यश, आनंद आणि ताकद बाहेरच्या जगात शोधत राहतो, पण खरा खजिना तर आपल्या आतच आहे. बघा किती जबरदस्त विचार आहे हा. म्हणजे वैयक्तिक बदलाला थेट वैश्विक परिणामांशी जोडलंय. याचा सरळ अर्थ आहे की स्वतःमध्ये सुधारणा करणं हे काही स्वार्थी काम नाहीये. उलट ते जगाच्या भल्यासाठी उचललेलं एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे. जेव्हा आपण स्वतःला सुधारतो तेव्हा आपण नकळतपणे जगाचाच एक भाग सुधारत असतो. ठीक आहे, मग प्रश्न असा येतो की या आंतरिक शक्तीला जागृत करायचं कसं? त्यासाठी एक खास समर्पित मार्ग आहे ज्याला साधना असं म्हणतात, आणि हाच आहे आत्मसुधारणेचा खरा मार्ग. आता साधना म्हणजे काय तर ती फक्त एक संकल्पना नाहीये, तर ती एक प्रॅक्टिकल पद्धत आहे. हा एक असा मार्ग आहे ज्यावर चालून आपण आपल्या आतल्या क्षमतेला ओळखू शकतो आणि तिला वाढवूही शकतो. साधनेची ही जी संकल्पना आहे ना, ती खरं तर 3 सोप्या पण तितक्याच प्रभावी पायऱ्यांमध्ये मांडता येते. सुरुवात होते आत्मपरीक्षणातून, मग येतो शिस्तबद्ध सराव ज्यामुळे ती एक सवय बनते, आणि शेवटी निस्वार्थ सेवेतून ती इतरांपर्यंत पोहोचते. हाच आत्मविकासाचा संपूर्ण पाया आहे. यातून एक खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर येतो, तो म्हणजे आपण काय करतो यापेक्षा ते का करतो आणि किती जागरूकताने करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. विचारपूर्वक आणि चांगल्या हेतूने केलेलं कोणतंही काम आपल्याला प्रगतीकडे घेऊन जातं, पण अविचारीपणे केलेली कृती आपल्याला बंधनात अडकवते. बरं, जेव्हा आपण साधनेच्या या मार्गावर चालायला लागतो तेव्हा त्याचा नेमका परिणाम काय होतो? हा प्रवास आपल्याला थेट ईश्वराशी एका वैयक्तिक आणि खूप खोल नात्याकडे घेऊन जातो. याचा अर्थ काय तर ईश्वराशी खरं नातं हे काही बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसतं. तो एक आतला अनुभव आहे, आपल्या मनाची एक अवस्था. हा काही देवाणघेवाणीचा विषय नाही, तर तो संपूर्ण समर्पणाचा एक अनुभव आहे. इथे ना बाह्य कर्मकांड आणि आतली खोल श्रद्धा यातला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बाहेरचे विधी ही एक चांगली सुरुवात असू शकते, यात शंका नाही, पण आपलं खरं ध्येय तर त्या आंतरिक श्रद्धेपर्यंत पोचणं आहे ज्यावर गुरुदेवांनी नेहमीच भर दिला. हे वाक्य बघा किती पॉवरफुल आहे. हे आपल्याला शिकवतं की दैवी कृपा काही मागून मिळत नाही, तर ती पात्रता मिळवल्यावरच मिळते. त्यामुळे आपलं लक्ष काहीतरी मागण्यापेक्षा स्वतःला त्यासाठी पात्र बनवण्यावर असायला हवं. चला आता या सगळ्या मौल्यवान विचारांना एकत्र आणूया आणि आपल्या रोजच्या जीवनात उपयोगी पडेल असं व्यावहारिक ज्ञान म्हणून बघूया. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर वैयक्तिक जबाबदारी हाच आपल्या विकासाचा पाया आहे. आपले विचार आणि आपली कर्मच आपलं नशीब घडवतात. म्हणून जगाला बदलण्याआधी स्वतःला बदलणं आणि स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवणं यातच खरं सामर्थ्य आहे. आणि त्याचबरोबर अध्यात्माचा सार असा आहे की खरी भक्ती ही दिखाऊ नसते, ती आतून येते. ईश्वराला फक्त मंदिरात नाही तर सगळीकडे पाहणं आणि आपला अहंकार सोडून देणं हेच खऱ्या आध्यात्मिक मार्गाचं लक्षण आहे. तर मग या सगळ्या ज्ञानाचा सार ऐकल्यानंतर आपण थोडा वेळ थांबूया आणि विचार करूया. या कालातीत विचारांपैकी अशी कोणती एक शिकवण आहे जी आजपासून आपल्या जीवनाचा एक भाग बनू शकेल? याच प्रश्नासोबत आजचा हा प्रवास आपण इथेच थांबूया.